डॉक्टर विजयकुमार गावित यांनी देऊ केलेल्या दुधाळ जनावरांच्या वाटपात दिरंगाई। केवळ फोटो घेण्यासाठी दुधाळ जनावरे वाटप केल्याचे प्रमाणपत्र दिले होते का? संतप्त आदिवासी महिलांचा डॉक्टर विजयकुमार गावित यांना सवाल। आदिवासी महिलांचा आक्रोश। चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन। प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनास स्थगिती। केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात होत असलेल्या अनावश्यक दिरंगाईमुळे तळोदा शहरालगत असणाऱ्या चिनोदा चौफुलीजवळ आदिवासी महिलांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे प्रशासनाची झोपमोड झाली आणि घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी धाव घेत महिलांची समजूत काढत लवकरात लवकर दुधाळ जनावरांची वाटप करण्यात येणार असं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आंदोलनास स्थगिती देण्यात आली आहे। कागदपत्रांवर दुधाळ जनावरांच्या वाटपास मंजुरी असून देखील प्रत्यक्षात दुधाळ जनावरं वाटली गेली नसल्यामुळे महिलांनी आक्रोश मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केलं होतं। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी गावात बचत गटांना भेट देत दुधाळ जनावरे वाटप सुरू असल्याचे प्रमाणपत्र देखील दिले होते। मात्र प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरं वाटप करण्यात आलेली नसून केवळ फोटो घेण्यासाठी दुधाळ जनावरांचे वाटप झाले का असा संतप्त प्रश्न आदिवासी महिलांनी डॉक्टर गावित यांना विचारला आहे। आश्वासन पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संतप्त आदिवासी महिलांनी दिला आहे। इंडिया टाइम्स 24x7 न्यूजसाठी गणपत गावित, तळोदा यांचा रिपोर्ट। आपल्या सर्वांना ग्वाही देतो की लवकरात लवकर निधी उपलब्ध होतात। याद्या आमच्या सगळ्यांचा लवकरात लवकर तुम्हाला लाभ होईल। तर आपल्या सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे की आपण रास्ता रोको द्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। शाळेचा पहिला आपल्या कार्यकर्त्यांनी एक नाही प्रत्येक व्यक्ती कुठल्या कुठल्या शाळेतून दिसला गेलेला आहे। शाळेला पण परत आलेलो आहे। पाच मिनिटाची कट करून हाँ गाड़ी को नहीं किधर साइड लाभार्थी 700 माहिती असतं लेखले त्या जगत कोते माहिती आणि एक छोटा हाकल या देखून जाके आमच्या आजी
बॅट घेऊन पीओ साहेबांचं सांगितलं पाहिजे असं ते बोलतो काय लेखी कसं लिहून देणार ते सांगून या. किती दिवसात ते देणार ते पण सांगितलं. आणि सकाळी महामंडळाची जोडू नका असं हे तिकडे जोडू नका याला. कोणा ते शासनाला कळवा. आपल्याला कसं आहे नाही सर मला एकच सांगायचं आहे हा जो निधी आहे इकडनं तिकडे गेला तिकडनं इकडे आला मात्र तिकडे हे सगळं आम्हाला लिहून द्या ना सर. ते पण उद्या जे काय डिटेल्स घेऊन देतो पाहिजे. त्यांना लेखी द्या उद्या काय असेल ते सगळं लेखी देतो. हां समजा लेखी देणार आणि पाहिजे तसं लाभार्थ्यांच्या मनाप्रमाणे लेखीत नाही राहिलं तर परत आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. तेव्हा मग उठणार बरोबर. चालेल का? चालेल. हा पाहिजे लेखी तर आखी काय अख्खाकडून पुढे पण ते किती दिवसात परत ती किती लेखी काय डायरेक्ट काय डायरेक्ट लेखी पण कधी देणार तारीख वगैरे सगळे लिहून असं लेखी माझ्या परत 3 वर्षाचं करून हा लिहून देणार साहेब ते काही सांगितलं त्याप्रमाणे तर जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं करू आपण. तसं नाही तसं थोडं 3 वर्ष झाले ना 3 वर्ष झालं नाही ते दोन शब्द बोलून निश्चित पाहिजे ना सर. तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला उन्हात आला तुमचं काम नव्हतं सोडून तुम्ही इथे उन्हात बसले मला काय फायदा होतोय माझे पगार वाढते का काहीच नाही ना. आमच्या हात बांधलेले आम्ही यंत्रणा नाही ना. आमच्या यंत्रणेला कळवणं शासनाला कळवणं लाभार्थी निवड करणं एवढं आमचं काम आहे. चूक केलं. आम्हाला कोणत्या समजून घ्यायचे तुमचे हात कोणी बांधलेले आहेत ते आम्हाला लिहून द्या. मग तेच लिहून द्या आम्हाला. तुमचे हात कोणी बांधलेले ते आम्हाला लिहून द्या. तुमचे हात बांधलेले आहेत ते कोणी बांधले ते आम्हाला लिहून द्या. बरोबर आहे. तो कायदा कुठून आहे ते त्याप्रमाणे आम्ही कळवतो. अर्ज घेणे लाभार्थी निवड करणे लाभार्थ्याची यादी बनवणे आणि परिष्काराला पाठवणे एवढं आमचं काम आहे. आता लिहिलं त्याची आश्वासन आहे हा का लिखित आहे साहेब मंजूर आहे का मैं दादा आजी पाहू आपो पे ना केलं असं आकल आखे ना सुट्टी पाके आकल लागे तू पाठवून आमच्या लागत आकल सकाळी येऊन जायचं 3-4 बाहेर